थोडं 2 चमचे आणि मग त्याच्यामध्ये की नाही शेवया आधी थोडेसे परतून घ्यायचे म्हणजे त्याचं टेस्ट चांगली लागते. आणि एका बाजूला दूध तापून घ्यायचं चांगलं आणि मग ह्या कढईमध्ये शेवया चांगल्याशा हलवून घ्यायच्या, चांगल्या तुपामध्ये भाजून घ्यायच्या, थोड्याशा भाजायच्या, असं करपायच्या नाही. थोडं लाईट भाजल्या अशा थोड्याशा त्यांना परतून घेतल्या की मग त्यांना त्याच्यामध्ये गरम केलेलं दूध घालायचं, हळूहळू घालायचं कारण ते उडतं सगळं. करत करत तुम्हाला जितकं दूध हवं आहे त्या हिशोबाने दूध टाकायचं, म्हणजे जास्त घट्टही नाही व्हायला पाहिजे आणि जास्त पातळ पण नाही होत. आणि ते शेवया व्यवस्थित त्या सगळ्या हलवून घ्यायचं दुधामध्ये आणि थोडंसं त्याला शिजवून घ्यावं लागेल. त्यासाठी हे दूध आटेल तर मग काय करायचं, थोडंसं आणखीन आपण दूध घालू त्यात, म्हणजे ती थोडीशी छान होईल. तर मी एवढं दूध घालते आणि लगेच त्याच्यामध्ये साखर टाकायची. तर तुम्हाला जितकं गोड हवं असेल त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यामध्ये साखर टाकायची. तर आता ही थोडीशी स्थिर आहे म्हणून मी आता 3 चमचे साखर त्यात घातली आहे आणि हे असं छानपैकी उकळू द्यायचं जेणेकरून ती साखर त्याच्यामध्ये विरघळून जाईल.